Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Morphology of Flowering Plants, lecture number 8. In this lecture, we are going to study about the modifications of leaf. When leaf can change its normal form and structure to perform a specific function or to adjust the surrounding environmental condition, then it is known as a modification of leaf. म्हणजे लीफ काय करणार आहे तर त्याचा नॉर्मल फॉर्म जो असेल स्ट्रक्चर असेल ते चेंज करणार आहे. हा चेंज कशासाठी करेल तर टू ऍडजस्ट द सराउंडिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन. एकतर सराउंडिंग एन्व्हायरमेंटल कंडिशनशी ऍडजस्ट करायचंय किंवा त्याला एखादं स्पेसिफिक फंक्शन करायचंय. देन द लीफ कॅन चेंज इट्स नॉर्मल फॉर्म अँड दिस इज कॉल्ड एज अ लीफ मॉडिफिकेशन. Already we know that leaf perform the main function, that is photosynthesis and transpiration and gaseous exchange. Along with this photosynthesis, also leaf perform the other function, or to perform this function the leaf can change its structure. Means there are different modifications of the leaves. And these are nothing but the leaf spines, then leaf hooks, then leaf tendril and phyllo. So first we discuss about the leaf spines. When whole leaf or any part of leaf is modified into a straight pointed small structure, then it is known as leaf spines. म्हणजे काय होणार आहे तर जे काही लीफ असेल ते होल लीफ असेल किंवा लीफचा एखादा पार्ट असेल. म्हणजे जर आपण बघितलं तर स्टिप्युल्स असतील, ते स्टिप्युलचं मॉडिफिकेशन हे शार्प पॉइंटेड स्टिप स्मॉल स्ट्रक्चर मध्ये होईल किंवा होल लीफचंच मॉडिफिकेशन हे पॉइंटेड स्मॉल स्ट्रक्चर मध्ये होईल. अँड देन दिस इज नोन ॲज अ लीफ स्पाइन्स. त्याला आपण लीफ स्पाइन्स म्हणतो. जर आपण बघितलं आपुंशिया की ज्याच्यामध्ये आपण बघतो फायलोक्लेड हे मॉडिफिकेशन स्टेम मॉडिफिकेशन आपण बघितले. त्या फायलोक्लेड वरती आपल्याला असे शार्प पॉइंटेड स्मॉल स्ट्रक्चर्स पाहायला मिळते. हे काय आहेत तर हे लीफ स्पाइन्स आहेत. म्हणजे पूर्ण लीफचंच मॉडिफिकेशन हे पॉइंटेड स्ट्रक्चर मध्ये झालं, पॉइंटेड स्मॉल स्ट्रक्चर मध्ये झालेलं आहे to reduce the rate of transpiration, because these plants are growing in a xerophytic condition, or to reduce the rate of transpiration to conserve the water, the leaves are modified into spines. leafचं मॉडिफिकेशन कशामध्ये होणार आहे तर स्पाइन्स मध्ये होईल. किंवा काही प्लांट्स मध्ये आपल्याला दिसेल की लीफचा एखादा पार्टचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये होणार आहे तर लीफ स्पाइन्स मध्ये. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं अकॅशिया मध्ये जे काही स्टिप्युल्स असतील, दी स्टिप्युल्स आर मॉडिफाईड इनटू स्पाइन्स. देन व्हेन वी ऑब्झर्व द अगेव, अगेव मध्ये जर आपण बघितलं मार्जिन ऑफ द लीफ लॅमिना अँड द अपेक्स ऑफ लीफ लॅमिना विच इज मॉडिफाईड इनटू ए स्पाइनी स्ट्रक्चर. म्हणजे जी मार्जिन असेल ती मार्जिन आणि जो लीफ लॅमिनाचा अपेक्स आहे तो स्पाइनी होणार आहे. सो whole leaf or any part of leaf which is modified into leaf spines to reduce the rate of transpiration or to check the transpiration. आणि त्याचे एक्झाम्पल जर आपण बघितलं entire leaf is modified into leaf spines. For example apuntia. Then the margin of the leaf is modified into spiny structure. For example agave असेल. Then the stipules are modified into leaf spines which is observed in Gigipus and Acacia. Then the next modification आहे leaf tendril. When whole leaf or any part of leaf is modified into thin elongated wire-like green sensitive structure, then it is known as leaf tendril. म्हणजेच पूर्ण लीफ किंवा त्या लीफचा एखादा पार्ट जो असेल त्याचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये होणार आहे थिन ग्रीन वायर लाईक सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर मध्ये होईल. अँड दिस इज कॉल्ड ॲज लीफ टेंड्रिल.
And this leaf tendril, which is very sensitive to touch, whenever it come in contact with any support, it coil around the support and help the plant for the climbing purpose. Because leaf tendrils are developed in the plants which having the weak stem. ज्या प्लांटचं स्टेम वीक असणार आहे, ते इरेक्टली स्टँड होऊ शकणार नाही, अशा प्लांट मध्ये लीफचं मॉडिफिकेशन किंवा लीफच्या एखाद्या पार्टचं मॉडिफिकेशन हे टेंड्रिल मध्ये होईल. अँड दिस टेंड्रिल्स विच हेल्प द प्लांट फॉर द क्लाइंबिंग पर्पज. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं लॅथरस मध्ये म्हणजेच वाईल्ड पी मध्ये जर आपण बघितलं तर जे काही होल लीफ असेल, दिस लीफ इज मॉडिफाईड इनटू टेंड्रिल, दॅट इज थिन वायर लाईक ग्रीन सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर मध्ये. आणि हे जे आपल्याला दिसतात ते लीफ लाईक स्टिप्युल्स इथं प्रेझेंट असतील आणि हे जे पूर्ण जे आपल्याला दिसणार आहेत ते काय असणार तर लीफचंच मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालंय टेंड्रिल मध्ये झालंय. Then when we observed the pea plant, that is Piscium sativum, Piscium sativum मध्ये जर आपण बघितलं upper leaflets they are modified into thin elongated wire like green sensitive structure, means leaf tendril मध्ये. Then in Smilex मध्ये जर आपण बघितलं stipules are modified into tendrils, Smilex मध्ये stipules मॉडिफिकेशन हे टेंड्रिल मध्ये झालं. Then if you observe in Gloriosa मध्ये जर आपण बघितलं तर ग्लोरिओसा प्लांट मधला जो अपायकल पोर्शन असणार आहे, लीफ लॅमिनाचा अपेक्स जो असेल, द अपेक्स ऑफ लीफ लॅमिना विच इज मॉडिफाईड इनटू टेंड्रिल. देन क्लॅमेटिस मध्ये जर आपण बघितलं द पेटिओल इज मॉडिफाईड इनटू टेंड्रिल अँड दिस टेंड्रिल विच हेल्प द प्लांट फॉर द क्लाइंबिंग पर्पज. Then the next modification are leaf hooks, and these leaf hooks these are observed in Bignonia anguscata. Bignonia anguscata ह्या प्लांट मध्ये it is commonly known as cat's nail or cat's claws. This plant shows the leaf hooks. In this plant, upper 3 leaflets, means if you observe in this plant, that is terminal 3 leaflets which are modified into small curved stiff structure, and this is nothing but the leaf hooks. म्हणजेच अप्पर 3 लिफलेट जे असणार त्या 3 लिफलेटचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालंय तर स्मॉल स्टिफ अँड कर्व स्ट्रक्चर मध्ये झालेलं आहे. and this is called as leaf hooks. त्याला आपण leaf hooks म्हणतो. हे जे काही दिसतात आपल्याला ते काय आहे, these are the leaf hooks. And these leaf hooks which help the plant for the climbing purpose because they cling on the support, they cling on the other plant and help the plant for the climbing purpose. Because the stem of this plant is weak, त्या प्लांटचं स्टेम हे कसं आहे वीक आहे, and so to help the plant for the climbing purpose in these cat's nail plant we observed that the terminal 3 leaflets they are modified into leaf hooks and help for the climbing purpose. आणि ह्याला कॅट स्नेल आपण म्हणतो कारण का हे जे लीफ हुक्सचं स्ट्रक्चर आहे ते लीफ हुक्सचं स्ट्रक्चर आपल्याला कॅटच्या क्लॉज सारखं दिसणार आहे, म्हणजे त्याच्या नख्यांसारखं दिसेल, नेल सारखं त्याच्यात दिसणार आहे, म्हणून याला कॅट स्नेल पण म्हटलं जातं. देन द नेक्स्ट मॉडिफिकेशन आहे फायलोड. This modification is observed in Australian acacia. Australian acacia मध्ये आपल्याला हे मॉडिफिकेशन पाहायला मिळेल. In Australian acacia, जर Australian acacia या प्लांट मध्ये आपण बघितलं, in this plant bipinnately compound type of the leaves present असतील. याच्यामध्ये असे bipinnately compound type चे leaves present असणार. And the petiole of the leaf, जे काही लीफचा पेटिओल असेल त्याचबरोबर जे मेन रॅचेस असेल देन रॅचिला असेल, these are modified into a thin flat leaf like structure and this is called as phyllodes. त्याला फायलोड म्हटलं जातं. म्हणजे ऑस्ट्रेलियन अकॅशिया मध्ये जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलियन अकॅशिया मध्ये
जो काही या बायपिन्नेटली कंपाऊंड टाईपचा जो पेटिओल असेल तो पेटिओल, त्यानंतर रॅचेस जे असणार आहे, अँड रॅचिलायचं मॉडिफिकेशन हे थिन फ्लॅट लीफ लाईक ग्रीन स्ट्रक्चर मध्ये होणार आहे. Because these leaflets before maturation, all these leaflets are fallen down. म्हणजे हे जे काही लिफलेट्स असणार आहेत, जेव्हा बायपिन्नेटली कंपाऊंड टाईपचे लीव्स डेव्हलप होतील, ते लिफलेट्स मॅच्युअर व्हायच्या आधीच गळून पडणार आहेत आणि मग पेटिओल आणि रॅचिसचं मॉडिफिकेशन हे थिन फ्लॅट लीफ लाईक ग्रीन स्ट्रक्चर मध्ये होतं. त्याला आपण फायलोड म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं लीफ लाईक फ्लॅट थिन ग्रीन कलरच्या स्ट्रक्चर मध्ये त्याचं मॉडिफिकेशन होईल. दिस इज कॉल्ड ॲज ए फायलोड. बिकॉज if the all leaflets are mature, जर सगळे लिफलेट्स मॅच्युअर झाले तर ट्रान्सपिरेशनचा रेट इन्क्रीज होऊ शकतो. सो टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन, टू चेक द transpiration in these plant, we observe that the petiole is modified into leaf-like structure, and this phyllodes which perform the function of photosynthesis. आणि हे phyllodes कशाचं फंक्शन करेल तर फोटोसिंथेसिसचं फंक्शन करणार. Then this phyllodes which is observed in Acacia auriculiformis. Acacia auriculiformis मध्ये म्हणजेच ऑस्ट्रेलियन अकॅशिया मध्ये आपल्याला या पद्धतीचं फायलोड टाईपचं लीफ मॉडिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल. देन नेक्स्ट आहे पिचर. In some insectivorous plants we observed that the leaf lamina which is modified into a pitcher like structure, modified into pitcher, त्याचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालेलं आहे तर पिचर मध्ये झालेलं आहे. द टिप पोर्शन ऑफ दिस लीफ लॅमिना, फ्रॉम दिस टिप पोर्शन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ दिस लीड ऑफ पिचर. या पिचरची लीड त्याच्यापासून फॉर्म होणार आहे. The apex of the leaf lamina which is modified into the lead, and the leaf lamina which is modified into pitcher. In this plant, this insectivorous plant, they are mostly growing in the soil where the nitrogen deficiency is there. अशा ठिकाणी या प्लांटची ग्रोथ झालेली आहे की ज्या सॉइल मध्ये नायट्रोजनची डिफिशियन्सी आहे. And to fulfill the nitrogen requirement in this plant, the leaf lamina which is modified into pitcher, and this pitcher lid which is very attractive one, on this the mouth of this pitcher and this lid there is a small hairy outgrowth is present. And due to this attractive structure, the insects are attract towards the pitcher. These insects, they are fallen in this pitcher, and inside this pitcher, the inner wall of this pitcher, which secrete some digestive enzymes. And when the insects are fallen down in this pitcher, the lid is closed. म्हणजे हे pitcher काय होणार आहे? With the help of lid, the pitcher is closed, and the insects are digested in this pitcher with the help of digestive enzymes. So in this way the plants can fulfill their nitrogen requirement. And this plant which is known as a pitcher plant, which is observed in their example is Nepenthes. Nepenthes मध्ये आपण बघू शकतो की पिचर डेव्हलप होणार आहेत. म्हणजे लीफचं मॉडिफिकेशन हे पिचर मध्ये होईल. त्याला मराठीमध्ये आपण घटपर्णी म्हणतो की घटासारखंच स्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे लीफ लॅमिना पासून. आणि ते कशासाठी होईल तर टू फुलफिल द नायट्रोजन रिक्वायरमेंट. So these are the different modifications of the leaf. त्याच्यामधलं पहिलं मॉडिफिकेशन आपण बघितले लीफ स्पाइन्स, की एकतर होल लीफ किंवा एनी पार्ट ऑफ लीफचं मॉडिफिकेशन हे स्पाइन्स मध्ये होणार. आणि त्याचं मेन फंक्शन काय असेल टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन एज वेल एज टू प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम द ग्रेझिंग ॲनिमल्स. ग्रेझिंग ॲनिमल पासून प्लांटचं प्रोटेक्शन करायचं. देन टेंड्रिल्स. आता मोस्टली टेंड्रिल्स जे असणार आहे म्हणजेच होल लीफ और द एनी पार्ट ऑफ द लीफ विच इज मॉडिफाइड इनटू थिन इलॉंगेटेड वायर लाईक ग्रीन सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर मध्ये होतं. त्याला आपण लीफ टेंड्रिल म्हणतो. अँड देअर मेन फंक्शन दॅट इज हेल्प द प्लांट फॉर द क्लाइंबिंग पर्पज.
देन लीप हुक्स मध्ये जर आपण बघितलं तर जे काही टर्मिनल 3 लिपलेट्स असणार आहेत दॅट इज अप्पर लिपलेट्स ऑफ द कंपाऊंड लिव्स मध्ये अप्पर 3 लिपलेट्स असतील त्याचं मॉडिफिकेशन हे हुक लाईक स्ट्रक्चर मध्ये होतं अँड इट ऑल्सो हेल्प द प्लांट फॉर द क्लाइंबिंग पर्पज. देन फायलोड विच इज ऑब्झर्व्ड इन ऑस्ट्रेलियन अकॅशिया की जिथं काय होईल पेटिओल अँड रॅचिस विच इज मॉडिफाईड इनटू लीफ लाईक flat green structure and main function that's this phyllodes which perform the function of photosynthesis and due to development of the phyllodes reduce the rate of transpiration and pitcher जे असणार आहे the pitcher plant मध्ये आपण बघतो pitcher develop होणार आहे to fulfill the nitrogen requirement of the plant body. So this is all about the लीफ मॉडिफिकेशन. या लीफ मॉडिफिकेशनचे जे एक्झाम्पल्स आहेत आणि प्रत्येक लीफ मॉडिफिकेशनचं फंक्शन याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल एमसीक्यू मध्ये किंवा मॅच द पेअर मध्ये किंवा शॉर्ट नोट सुद्धा याच्यावरती विचारले जाऊ शकते. सो these points are very important of the leaf modification. Thank you very much.